फ्रेश फ्रूट ज्यूस पी ना, किंवा रोहिणी त्यांना चिया सीड्स वॉटर दे ना. नाही नको, मला सकाळी सकाळी चहाच पाहिजे सवय आहे. म्हणजे मी तेवढ्यासाठी आले होते, पण तिने एवढे पाण्याचे प्रकार सांगितले की मला काही कळलंच नाही. मला अगदी साध्या पाण्याचा आलं घातलेला चहा लागतो. बरोबर. फ्रेश फ्रूट्स वगैरे परवडतच नसतील ना तुम्हाला. फ्रेश फ्रूट्स अँड चिया सीड्स वगैरे खूप महाग असतात. नाही पण इथे काही प्रॉब्लेम नाहीये, इथे काही महाग नसतं. तुला हवं ते खा, तुला हवं ते पी. अगं त्यांना मग ड्रायफ्रुट्स दे ना. हॅव ड्रायफ्रुट्स. नाही खरंच नको मला. अगं एवढं काय त्यात. आणि स्वातंत्र्य प्लीज, आता तुझ्या ना या आधीच्या मिडल क्लास सवयी सोडून दे. हे बघ आपल्याकडे खूप लोक येत जात असतात, त्यांना तू राजवाड्यांच्या क्लासची वाटली पाहिजेस, नाहीतर चेष्टा करतील तुझी उगाच. आणि हो, स्टाफलाही कामं दे ना. सगळं आपलं मी करते नको, त्यांनाही कामं करू देत. ऍक्च्युली मला स्वतःच्या सगळ्या गोष्टी स्वतःच करायची सवय आहे. बरं बाई, तूच कर, तुला आवडेल तसं. रोहिणी त्यांना काय हवं नको ते दे. थँक्यू. आणि आय एम सॉरी, सकाळी सकाळी साध्या चहावरून केवढं समजवावं लागलं तुम्हाला मला. सॉरी काय, इट्स ओके. अजिबात आणि टेन्शन कसलंही घेऊ नको, कळलं. तुला हळूहळू सवय होईल, नाहीतर आम्ही तरी करून घेऊ. जोकिंग. रोहिणी मला ब्लू टी दे. खूप हौस आहे ना तुला काम करायची स्वानंदी. आता तुला नोकरासारखी वागवते की नाही तेच बघ. हा रोहन. हॅलो सर, कसे आहात? मी मस्त, तू कसा आहेस? सर गडबडीत आहात का? नाही म्हणजे नॉर्मलीच असं बोलायला फोन केला होता. नाही बोल ना. नाही मी तुम्हाला थँक्यू म्हणायला फोन केला होता. खरं तर आपलं असं लग्नानंतर फार काही बोलणं नाही झालं, पण तुम्ही सगळ्या अरेंजमेंट्स खूप छान केल्या होत्या. लग्नही खूप छान प्रकारे पार पडलं. मी हे सगळं अधिरासाठी केलंय, तुला माहिती आहे ना कशी आहे ती. सर मजेत आहे अधिरा, तुम्हाला सांगितलंच असेल ना तिने. मला तुझ्याकडनं ऐकायचं होतं. आहे सर, मजेत आहे. होते हळूहळू सेटल होते आमच्या घरी, पण तिच्या येण्याने ना आमच्या घरातलं वातावरण एकदम बदललंय इन अ पॉझिटिव्ह वे. त्याच्यामध्ये एक वेगळाच ऑरा आहे, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे. आम्हाला ना सर असं वाटतच नाहीये की कोण बाहेरची व्यक्ती आमच्या घरी आली आहे म्हणून. गुड. चल ठेवू फोन मी. नाही सर, ऐका ना, ऍक्च्युली मी ताईबद्दल विचारायला फोन केला होता. म्हणजे मी तिला फोन लावला पण तिचा फोन लागत नाहीये. कशी आहे ती? बरी आहे ना? ते तुझ्या ताईलाच विचार, तुमचं बोलणं होईलच की कधीतरी. हो सर, पण म्हणजे मला जर तुमच्याकडून कळलं असतं तर बरं वाटलं असतं. कसं आहे ना, आम्ही इथे तिला खूप मिस करतोय. मुळात ती आहेच अशी ना, तिच्यामध्ये एक वेगळाच ईज आहे. त्यामुळे आजूबाजूचे सगळे लोक एकदम कम्फर्टेबल होतात. तुमच्याही घरी तिने ते. आम्ही सगळे मजेत होत रोहन. आणि तुझी ताई सुद्धा मजेत असेल. म्हणजे ती भेटल्यानंतर तिच्याकडनं सगळे रिपोर्ट्स तुला कळतीलच. मी ठेवू फोन, जरा कामात आहे. ओके सर, बाय. बाय. काय रे, कोण होतं? हो काय म्हणाले? नंदू बरी आहे ना? हो, म्हणजे असावी. काय असावी म्हणजे? बाबा ते नीट नाही बोलले हो माझ्याशी. म्हणजे आधी ते नीट बोलत होते, पण नंतर मी ताईचा विषय काढला तर ते फारसे बोललेच नाही माझ्याशी. म्हणजे अहो बाबा, काळजी करण्यासारखं काही नाहीये. ते बघा, मी मे बी त्यांना ऑफिस आवर्स मध्ये कॉल केला असेल म्हणून ते असं माझ्याशी बोलले असतील. नाही रोहन, मला कळतंय आणि मला त्याचं आश्चर्यही वाटत नाही. लग्नामध्ये जे काही झालं ना
त्याचा राग असणार त्यांच्या मनामध्ये. भयंकर होतं रे ते सगळं. काही म्हणलो, पण दरवेळी समर राजवाडेने आपल्यावर विश्वास ठेवला, पण आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचा विश्वास मोडलाय. साखरपुड्याच्या वेळी सुद्धा त्याने आपल्याला हात दिला म्हणून, नाहीतर खूप अवघड झालं असतं. लग्नामध्ये सुद्धा त्यांच्याकडून त्याने सगळं केलं रे, पण तुझ्या आईनं जे काही केलंय ना त्याला माफी नाही. थांबा थांबा थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. दादा सांगा आता या सगळ्यांना. या बांगड्या राजवाडेंच्या आहेत. या आल्या होत्या आमच्याकडे गहाण ठेवायला. मी त्या ठेवून घेतल्या आणि मग त्यांना पैसे दिले त्या बदल्यात. अरे त्यांच्या घराण्याच्या पिढीजात बांगड्या तुझ्या आईनं घालवल्या तरी त्यांनी लग्न होऊ दिलं. आपण ना त्याचे पैसे परत करायला हवेत. त्याशिवाय माझ्या मनावरचं ओझं उतरणार नाही आणि त्याची झळ नंदूला चुकून सुद्धा लागणार नाही. आपण त्यांचे पैसे परत करूया. बरोबर आहे बाबा तुमचं, पण मी काहीतरी बघतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. रोहन, अरे रक्कम मोठी आहे. अहो बाबा आपण करू ना मॅनेज. मी एक काम करतो, मी आज ऑफिसमध्ये विचारतो मला लोन मिळतंय का, पण तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. ओके बरं, मला ऑफिसला लेट होत आहे, मी पळतो. हां तुम्ही काळजी घ्या. मी फोन लावतो तुम्हाला दुपारी. ठीक आहे, चला. चौकाचा हो हो हो, मी फोन करतो तुम्हाला.